नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. उद्या राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे, नॅशनल स्पोर्ट्स डे आहे आणि याच्या धर्तीवरती, याच्या पूर्वसंध्येला म्हणा हवं तर, आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत कोल्हापूरची जी कुस्तीची परंपरा आहे आणि या कुस्तीमध्ये एक नावाजलेलं नाव आहे कोल्हापूरचं. गंगावेश तालमीचे वस्ताद आहेत सर. 5वे महाराष्ट्र केसरी आहेत, त्याचबरोबर हिंद केसरी आहेत. असे पैलवानकीमध्ये एक फार मोठं नाव असलेले मूळचे पंजाबचे श्री दीनानाथ सिंहजी आज आपल्या कट्ट्यावरती आले आहेत. दीनानाथ जी, आपलं स्वागत है. आपका स्वागत है आज हमारे कट्टा पे, कोल्हापुरी कट्टा पे. और इनके बारे में मैं बता दूं, इसमें ही टाइम चला जाएगा क्योंकि बहुत लंबी कहानी है इनकी पंजाब से कोल्हापुर तक की. इनके मुलाकात में ही वो हम थोड़ी थोड़ी जान लेंगे. सर जी, फिर एक बार आपका मैं स्वागत करता हूं कट्टा कोल्हापुर पे. आपने जो स्वागत किया इसके लिए हम बहुत बहुत आपको धन्यवाद देते हैं. देखिए हम उस जगह के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. मैं गंगा मैया के किनारे मेरा जन्म है. मैं धन्य भाग्य ये समझता हूँ कि मेरी जन्मभूमि गंगा मैया का किनारा है, लेकिन मेरी कर्म भूमि पंचगंगा मैया का किनारा है. वो दो किनारों के बीच में खेलता हुआ ये बालक इस कोल्हापुर में मैं करीबन बहुत साल पहले आया. हम जब बहुत छोटे थे तो लोग कहते थे कि तू पहलवानी करना है तो शाहू महाराज की नगरी में जाओ, वहाँ तो पहलवान बनेगा. और वहाँ ऐसा हुआ कि ये जो राजर्षि शब्द है, हमारे माननीय राजर्षि शब्द तो हिंदी शब्द है, और राजर्षि शब्द हिंदी है. तो हमारे पुराण के इतिहास में राजर्षि 3 हुए, राजर्षि जनक, राजर्षि विश्वामित्र और तीसरे राजर्षि. ये भाग्यशाली कोल्हापुर है जहाँ के शाहू महाराज को राजर्षि और राजर्षि पंडित दिया भी तो हिंदी भाषिक ने. तो शाहू महाराज का हमारे यहाँ बहुत इज्जत है. बचपन से लोग कहते थे अरे शाहू नगरी में जा तू पहलवान बनेगा. धन्य भाग्य है कि गंगा मैया को छोड़कर मैं पंचगंगा मैया के किनारे में आया. थैंक यू. और यस सर ने जो शाहू महाराज के बारे में बताया उसके बारे में सबको पता है. अभी हम कोल्हापुर के हैं, कोल्हापुर के बाहर के लोगों को भी पता है कि कोल्हापुर में कुश्ती को लोकाश्रय दिया गया शाहू महाराज, और उनके बाद में बहुत सारे राजाओं ने दिया. बहुत अच्छा कोल्हापुर का प्रस्तर रहा, अभी भी है. और जो अपना यहाँ की बहुत सारी तालीम फेमस है. तो अभी आप गंगावेश में हो, आपका जो बचपन से पहलवान की में जो प्रवास रहा उसके बारे में. यहाँ की जितनी भी तालीम है सब शाहू महाराज की तालीम है. और शाहू महाराज ने तालीम बनाया तो लाल मिट्टी के विकास के लिए खासबाग मैदान बनाया. लाहौर से जो हमारे भारत का हिस्सा था वहाँ से पहलवानों को बुलाकर वहाँ के पहलवानों को खुराक देकर उनको वतन जमीन सब कुछ देकर कोल्हापुर की पहलवानी की मर्यादा को बहुत ऊंचा उठाया. इस कोल्हापुर की लाल मिट्टी ने न जाने कितने दिग्गज मल्ल दिए. सभी हिंद केसरी हमारे कोल्हापुर के संबंधित रहे हैं. मारुति माने जब भी सांगली के रहे हैं, लेकिन जरूरत पड़ा तो हमारे कोल्हापुर की मिट्टी में उन्होंने अभ्यास किया. संबंध है हमारा भी है. हरिश्चंद्र बिराजदार, मारुति माने, जितने भी हिंद केसरी हुए सबका संबंध इस कोल्हापुर की लाल मिट्टी से है. और प्रश्न ये भी उठ रहा है कि जब लाल मिट्टी का प्रश्न आपने उठाया है तो हम आपसे ये भी कहेंगे कि शाहू महाराज की इस नगरी में न जाने कितनी बीमारियाँ आई हैं हजरत, बहुत सी बीमारियाँ आई, मगर शाहू महाराज ने कभी तालीम बंद नहीं किया, मल्ल विद्या को कभी बंद नहीं किया. जहाँ शक्ति है, जहाँ हनुमान जी की पूजा होती है, उस अखाड़ों को कभी शाहू महाराज ने नहीं बंद किया. धन्य है सरकार जो अखाड़ों को बंद किया. तालीम बंद, जिम बंद, सारे वहम जहाँ हम प्रतिकार शक्ति को निर्माण करते हैं, जहाँ हनुमंत की पूजा करते हैं, वो उसको बंद करके मैं ये देखा, बड़ा आश्चर्य हुआ कि दारू की दुकानों में 1-1 किलोमीटर की लंबी लाइन लग गई. उसको सरकार ने चालू किया, मगर तालीम को नहीं. क्रीड़ा दिन है, अफसोस है क्रीड़ा दिन में कि किस हौस से, किस शौक से हम क्रीड़ा दिन मनाएंगे. अखाड़े बंद हैं, तालीम बंद है, जिम बंद है, कहाँ व्यायाम करोगे. हम सरकार से विनती करेंगे कि शाहू महाराज की नगरी में कम से कम अखाड़ा और जिम को शुरू करो. जहाँ लोग पसीना बहाते हैं मेरे हुजूर, जहाँ पसीना बहाते हैं, जहाँ हजरत की सारी खुशियाँ वहीं पे पैदा होती है. जहाँ रूहानी जिस्मानी सारी शरीर की ताकत उस लाल मिट्टी से हमें मिलती है, उसको आप बंद रखते हो. अफसोस की बात है, खुशी की बात नहीं. लेकिन है क्या सर कि बंद भी रहेगा तो जो पैशनेट होते हैं पहलवान के लिए वो करते ही है, घर में करते हैं, वो अपनी एक्सरसाइज नहीं छोड़ते. वो अच्छी बात है यहाँ की कोल्हापुर की. हमें ये सुनना है कि आपका ट्रैवल, आप बचपन से अभी आपने बताया था कि बचपन से आपने जब यहाँ कोल्हापुर में आए तो पहलवान का जो प्रवास था, कुछ किस्से रहे होंगे. अभी इतना बड़ा प्रवास है, हिंद केसरी हो आप. मैं महाराष्ट्र का 5वां महाराष्ट्र केसरी, 5वां हिंद केसरी. मैं पहला महाराष्ट्र केसरी हूँ बिगर महाराष्ट्रियन.
और जब मैं फाइनल में आया तो 5-7 जिलों ने ये तक्रार किया की महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचे असावा, प्रकार नको. बाळासाहेब देसाईला मी सांगितलं की साहेब मी पुन्हा गावाकडे जाईन, मी कोल्हापूर थांबणार नाही, जर तुम्ही नाकारला तर. साहेब म्हणजे काळजी करू नको, संध्याकाळी मी निर्णय घेतो. साहेबांनी सांगितलं प्रवेश नाकारायचं, प्रवेश तुम्ही घेऊन फायनलमध्ये आले तर तो कुस्ती होणार. बरोबर 8ला कुस्ती झाली. 8:20 हे भैयाचा पोरगा, आम्ही कोल्हापूरला आल्यानंतर सगळे भैयाच पोरगा आणि तो 8:20 मी महाराष्ट्र केसरी झालो. आणि महाराष्ट्र झाल्यानंतर लोकांनी मला अण्णा म्हणून हाक मारायला लागले. मी बोललो क्या बात है, इस महाराष्ट्र केसरी पद ने हमें अपनापन, वहाँ अन्ना बन गया हम. और फिर पहला महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी पद लेने वाला मैं हूँ. इसके पहले हमारे जो पूर्वज थे, हमारे जो बड़े पहलवान थे, एकदम डायरेक्ट PhD, एकदम डायरेक्ट हिंदी केसरी. लेकिन हमारे लिए संघर्ष ये रहा कि तुम्ही कुठनं आला, काय आला, मग पायरीने चढ़ावर का. मैंने कहा ठीक है, महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी ये पद हमको मिला. यस, बहुत अच्छा आपका ट्रॅव्हल आहे. मुझे ये भी बताने में म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय की कोल्हापूरचे खशाबा जाधव ज्यांनी ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक कुस्तीमधलं जे देशासाठी मिळवलं, आणि हाही एक फार मोठा अभिमान आहे आपल्या कोल्हापूरसाठी, कुस्तीसाठी पूर्ण देशाला. आणि याच्याच धर्तीवरती तुम्ही आपने जो कुश्ती की है वो बहुत लोग फैन हो गए थे आपके, यानी आपकी जो अलग तरह थी उसके तरह. देखिए ये माध्यम है, ये सरस्वती का देन है. आप जैसे लोग प्रसार माध्यम से हमें आपसे एक विनंती करना है कि जैसे पंजाब हरियाणा में खेल के लिए या किसी भी खिलाड़ी के लिए सर्वस्व कुर्बान करते हैं, महाराष्ट्र सरकार के एक क्यों अभी तक आंखें बंद कर रखे हैं कि हमारे एक भी पहलवान. हमने मुख्यमंत्री से एक विनंती की थी की टिबल महाराष्ट्र केसरी झाले तर त्यांना डायरेक्ट DYSP करा. ते त्यांनी मान्य केलं की टिबल महाराष्ट्र केसरी डायरेक्ट DYSP करते. पर प्रश्न ये खड़ा हुआ कि कुछ महाराष्ट्र केसरी ये कहे कि अरे भैया तुम्ही 300 केले, मग आमच्यासाठी काय. कुछ डबल हैं जो सिंगल हैं. अरे कम से कम उनकी रोटी का इंतजाम करिए. अरे कम से कम फौजदार करा, निदान सिपाही तरी करा. आणि मग हे खेळ कसे जगणार, हे कुस्ती कशी टिकेल. पंजाब हरियाणामध्ये कबड्डी वगैरे सगळे खेळमध्ये डायरेक्ट सगळे DYSP SP रेल्वे कुठे ते त्यांना नोकरी आहे. कोल्हापुरला पहलवान में एकाला ही नौकरी नहीं. और आपसे हम कहने में ये बड़ा अफसोस होता है कि उनको 12 महीना हुआ पेंशन भी नहीं मिलता है. सरकार ने पेंशन हिंदी केसरी को केवल 6,000, वो 6,000 तो दवाइयों में चले गया, हम खाएंगे क्या. और वरिष्ठ बनाओ, जबकि हमारे कोल्हापुर में 3 मंत्री हैं हमारे. तो इस मिट्टी के विकास के लिए आप थोड़ा सा ताकत लगाइए. आपसे विनंती करते हैं, इस मीडिया से विनंती करते हैं हम कि आमच्या मातीचे अच्छे दिन कब आएंगे. ज्यावेळी लोक उनके यहाँ के लोग आगे आएंगे तब. आता समरस नाही आहे ना, समरस तर नाही आहे. मग आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की आज सगळे हिंदी केसरी वगैरे काही वारले, त्यांची विधवा बायका, ती सुद्धा मला फोन करतात की अजून पेन्शन आला नाही, फक्त 6,000. कसं जगणार आणि खेळ कसं टिकेल. आणि क्रीडा दिन तुम्ही हौसाने करणार आहे. कम से कम उन खिलाड़ियों को जो मर गए हैं, उनकी विधवा पत्नी के ओठों पर मुस्कुराहट कम से कम आप तो ले आइए. नहीं, अभी हमें मौका मिला है, इसलिए आपसे विनती करते हैं. ये अभी पॉलिटिक्स और ये प्रशासन शासन का हिस्सा है. वो मुझे आशा है कि यस, मीडिया के पास ताकत रहती है. यस, आपके पास ताकत है. आशा है कि खबर तक हमारी आवाज को पहुंचाने का काम आप कर सकते हैं. आपको सरस्वती मैया का वरदान है, इसलिए आप कितनी बढ़िया, कितनी मधुर बातें करते हैं. यस, मीडिया को स्पेशल ऐसी ताकत दी ही गई है, उसके पास होती है. इसलिए आप मीडिया से कहिए, कहिए की हिंदी केसरी की एक विनंती आहे. विधवा बायका ती वाट बघायला लागले की 12 महिने झाले पेन्शन नाही आहे. 6,000 त्यांच्या औषध पाणी कसं टिकणार. आणि खेळ जर हम बूढ़ों की हालत करते हैं तो जवानों की हालत क्या होगी. नाही सर, खरंच तुम्ही खूप एकदम विदारक सत्य सांगितलं ते यामधलं. आणि मला आशा आहे की शासन प्रशासन याच्यावरती काहीतरी काम करत असेल, किंवा त्याच्या प्लॅनिंगमध्ये येईल, किंवा हे ऐकून सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी पाय टाकले जातील, पुढाकार घेतला जाईल. आणि तुम्हाला मी आभार मानणार त्या दिवशी. नहीं, याच्यामध्ये तर आपल्यासारखे करेंगे, आपकी आवाज़ को अभिनंदन करेंगे कि आपने हमारी दर्द को दवा दे दिया. यस, अभी हमें जो सुनना है कि अभी आपका ट्रैवल, मैंने पूछा था कि आपका प्रवास कुश्ती का, आपके कुछ किस्से रहे होंगे उसके बारे में, और उसके बाद हम जाएंगे कि हिस्ट्री जो अभी आप बहुत अच्छी तरह से बताते हो कि शाहू महाराज ने कैसे
लोकाश्रय दिया था यहाँ कुश्ती का, और कुश्ती वहाँ से कैसी बढ़ ऐसा है गई, की तो आपका प्रवास. 6 वर्षाचे असताना वडील वारले. ओके. 6 वर्षाचे असताना वडील वारले. मी मग तो प्रेत नेहला मला घरातून बाहेर काढला. मी एका बागेत भाताची शेत होती, बारकी बारकी मासा बघत थांबलो होतो. एका म्हाताऱ्याने हाक मारला, रे म्हणला, रे तू तेरा बाप मर गया, तू भीक मांगेगा. यही सब हमारे जिंदगी को एक किनारा मिल गया. रडत तसंच घरी आलो ना. मग चुलते सगळे म्हणले, रे क्या हुआ, क्यों क्यों रो रहा है. तो ऐसा ऐसा बब्बा बोले कि तुम्हारे बाप मर गए और तुम भीख मांगी हो. उन्होंने पोरगल धरण मुंबईला पाठव. कभी कभी एकाध शब्द जिंदगी को किनारा मिलता है. उन्हीं का, हाँ, उन्हीं के शब्द से हम किनारा बदले. बम्बई में आए, हम पढ़ते रहे. तो सखा पाटिल के पास एक दिन हम लोग सब भैया लोग मिल के गए. सखा पाटिल कांग्रेस में थे. वहाँ जाने के बाद हम बाहर खड़े थे, हाफ पैंट पहनकर 10 में पढ़ रहे थे. तो वसंत दादा उनके पास आए थे. वसंत दादा पाटील कारखाना माधवनगर तयार करत होते बरं का. काँग्रेसची काय फारसं त्यांच्या नवीन सुरुवात होती. दादाने मला बघितलं आणि हाक मारलं. म्हणजे ते भैयाच पोरगाला हाक मारा. आणि त्यांनी हाक मारून माझा हे सगळे चाचपून बघितलं. अरे म्हणले हे मोठा पैलवान होईल. दादाची पुण्य आहे की मी मुंबई सोडून सांगलीला, हो, सांगलीकडे आलो. 62 विषय गेला. ते सारखा पत्र पाठवून द्या. मी 64ला सांगलीला आलो. 64 आणि 65 2 वर्ष आलो. माझं वजनच वाढत नव्हता. 82 किलो. पुन्हा ते कसं तरी मी कोल्हापूरला आलो फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी 22 नंबरला महाराष्ट्र केस झालो. 82 किलोच्या जागेवर माझा वजन 105 किलो झाला. एवढा या कोल्हापूरच्या मातीने माझ्यासाठी भरपूर केला. 82 किलो 105 किलो वजन ह्या महाराष्ट्रात वाढला. आणि गामाजीने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की पानी में बड़ा ताकत है कोल्हापूरच्या. लाहौर, पटियाला और कोल्हापुर भारत के 3 जिलों में जबरदस्त पानी में ताकत है. पानी और मिट्टी में यहाँ की कुछ अलग ही खुशबू है. यहाँ अशी खुशबू आहे की यहाँ के लोग बघा ना, कामं करून घेतला, व्यवस्थित सगळे मस्त करून घेतला आणि पुन्हा सांगितलं की मी टोल देणार नाही. ये पानी है कोल्हापुर का. एक बार खुशी किए तो सर पे उठा लेते हैं, एक बार बिगड़े तो पायतान हाथात घेऊन. तो ये कोल्हापुर का अंदाज है. जो ऐड थी उसको बंद करवाने तक यहाँ से विरोध हुआ. हाँ, ऐसा ही है. नजराना है कोल्हापुर की, गजब नजाकत है. उस नजाकत में न जाने कौन सी खुशबू कुदरत ने भर दिया है की गामा पण करू सांगत होते की पानी में बड़ा दम है. वो कोल्हापूर है. येस. नाही, जसं सरांनी सांगितलं तसं प्रत्येक शहराचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य आहे वातावरण आणि पाण्याचं, त्याबद्दलचं इतकी स्तुती सरांनी केली की खरंच आम्हाला अभिमानावर भरून आलं. हाँ, लाहौर, अमृतसर और कोल्हापुर, ये 3 बहुत ताकत है पानी में. वो पानी ही बादाम का काम करता है. पानी में भी बहुत, देखिए ना कोल्हापुर की मानसर रगेल. अभी जो आपने बताया कि बचपन में जब पिताजी गुजर गए तब उसके बाद एक लेडीज़ ने ऐसा कहा, उसको आपने दिल पे लिया और जो टर्न लिया, लाइफ का जो टर्न हुआ, ऐसे ही ऐसे ही नियति घडवत असते बरं का. हम आप क्या है, नियति. धन्य हो प्रभु, कहाँ से कहाँ ले जाते हैं प्रभु की मर्जी है. ऐसे ही कुछ किस्से रहे होंगे, क्योंकि कुश्ती का जो स्पोर्ट्स है, खेल है, वो जो क्रीड़ा रहता है, उतना भी आसान नहीं है. हम देखते हैं बचपन से, हम कोल्हापुर के तो हमने देखा है, तो उसमें बहुत सारे प्रॉब्लम्स आए होंगे, बहुत सारी अड़चनियाँ आई होंगी, और उसके बाद में भी कुछ ऐसे पल आए होंगे कि जहाँ आपको लगा होगा कि नहीं अब ये बस हुआ. तो उस वक्त एक पल ऐसी समस्या है कि जब हम कोल्हापुर में आए तो क्या हुआ, यहाँ के लोग, यहाँ के उस्ताद लोग आए, मग ते उठला नाही, यमका नाही, तमका नाही, मग ते रांडेचा एकदम डोके में लोग. हम बहुत रोते थे, भैया हम अच्छे खानदान से आए हुए लोग हैं, ये क्या है रांडेचा. प्यार से भी समझ में आया. हम सोचे की मला कुस्तीच नको, मी गावाकडे जाणार आहे. आणि दुधाच्या कट्ट्यावर मारुती माने आले, हिंदी केसरी मारुती माने आल्यानंतर त्यांना ते म्हैसीवाल्याने सांगितलं ते भैयाचं पोरगा मुंबईला निघाला है. मारुति माने ने वहीं से मोटरसाइकिल घुमाया, बुलेट लेकर तालीम में आया और बोले तू मुंबईला निघाला है. भाऊ को हिंदी आती नहीं थी, हमको मराठी समजती नहीं थी. इशाऱ्यावर बोलत होतो. म्हणलो भाऊ काय करू, मी रडा लागलो. म्हणलो मला शिवी देतात. मग ते वस्तादला सगळे बोलवून घेतलं आणि वस्तादला म्हणलं, वस्ताद लोक तुम्ही ह्या पोराला शिवी देऊ नका. वस्ताद आले म्हणलं या रांडेच्याला कवा शिवी दिली. गप्प झाले आणि म्हणले वस्ताद तुम्ही आता काय केला. वस्ताद म्हणले काय करू, सवय, आमची कोल्हापूरची भाषा आहे, शिवाजी पेठची भाषा आहे, ही भाषा वापरला म्हणून हे सगळे पैलवान होते, नाही तर होत नाही.
आणि वस्तादने सांगितलं मारुति मानेला कि मंजिल उसी को मिलती है जिस घोड़े को लगाम डालते हैं, लगाम रहा तो घोड़ा उस मंजिल तक पहुंचता है. ये इसको लगाम दे रहे हैं पैतानने मारून मारून याला महाराष्ट्र केसरी करणारच मी. मग मारुति माने बोलले हो आता हे सीवी का खा की तू महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. जसं तुम्ही वसंत हिंदी कशी होण्याची मी वस्तादांचे पैतान ते बघा नाही डोकं फुटले. आणि ते पूर्वीच्या पैतान म्हणजे ते 2-2 अडीच किलो कर कर वाजायचं कर कर वाजला की आम्हाला भीती वाटायची वस्ताद आले. त्या पैतानने आम्हाला हिंदी केसरी केलं बरं का. अभि सरांनी जसं सांगितलं की वसंतदादा पाटील आणि मारुती माने यांच्यामुळे एक वेगळा टर्न, खूप वेगळा टर्न मिळाला यांच्या जीवनाला. याचबरोबर तुमचं एक काय म्हणतात कि आपका एक प्लस पॉइंट है कि आप शाहू महाराज का इतिहास आप बहुत जो कुश्ती को उन्होंने हाँ तो आप बताते भी बहुत अच्छे हो, तो उसके बारे में. राजर्षि शब्द ये हिंदी शब्द है और उसी की पुण्य है बरं का. त्याचीच पुण्य आहे. संभाजी राजे छत्रपती खासदार आहेत. त्या नरेंद्र मोदी ने ही माहिती काढली कि राजर्षि शब्द, और फिर फोन करके उस कार्यालय ने पूछा कि उनके वंशज में शाहू महाराज के वंशज में कोई बच्चा है क्या. तो बच्चा नाम सुन के आणि एक रुपये खर्च नाही बरं का, डायरेक्ट को सन्मान आहे शाहू महाराज. हे सन्मान आहे. आमचे छत्रपती आज खासदार आहेत, हे सन्मान आहेत. आणि यांच्याबरोबर एकदा इलाहाबादमध्ये फिरवला नुसतं 8 आमदार निवडून आले आमच्या भागातून. आणि आमच्या भागातूनच गंगा मैया ने हमको बुलाया है. एका शब्दावर नरेंद्र मोदीने जमानत जप्त करून टाकली लोकांची. एवढं मतदान लोकांनी घेतलं. फक्त तेवढं सांगितलं की गुजरात से मैं आया इसलिए कि गंगा मैया ने हमको बुलाया. मैं आया नहीं. वो अभी क्या है कि वो पॉलिटिक्स की बात है, लेकिन देखिए नजाकत. यस गंगा मैया का क्या नजाकत है ये सोचिए. और शाहू महाराज के राजर्षि शब्द का क्या करिश्मा है. करिश्मा है. किसी ने न्याय नहीं दिया, मगर नरेंद्र मोदी ने उस राजर्षि शब्द को कहीं न्याय दिया ना. न्याय दिया ना. रियल में ही राजा ने लाल मिट्टी की इतनी बड़ी, अरे बाप रे, इतनी बड़ी पूजा की उन्होंने. कहाँ से कहाँ को लाल मिट्टी को पहुंचाया. उस राजा को अभिवादन करने के लिए आपके इस मंच पे हमें आने के लिए बड़ा आनंद है कि शाहू महाराज बद्दल काहीतरी मला बोलता तरी आला. और एक बात और बता दूं मैं आपको, मी पहिला महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी झालेला मी. आणि शेवटी पैलवानांचे मेंदू कुठेतरी थोडंफार गुडघेत असतोच. 1-2 महिने असं मी तटून चालायचं तसं चालायचं. आणि मुंबईला अंधेरी कॉलेजमध्ये माझा सत्कार होता. आणि मी तसंच असं करून आलो. मग प्राचार्य साहेब होते साताऱ्याचे, मराठी बोलणारे प्राचार्य. आणि ते मला हाक मारले, पैलवान या तो काय मारुति माने झाला का. अरे बापरे म्हणलं नाही मारुति माने पुन्हा जन्माला नाही, शक्य नाही मारुति माने पुन्हा म्हणे. मग तू असं का चालायला, तुला केसूर झालं काय म्हणे का. नाही. अरे म्हणले तुझ्यासारखा या कोल्हापूरला किती लोक आले गेले, बदाम काढला, तूप काढला, उठ्या बस्या काढला, सगळे काढला, सगळेला हिंदी केसरी होता आला नाही. तू का झाला तर तुझ्या पाठीमागे आई वडिलाची पुण्याई होती. हात खाली कर, आई वडिलाची पुण्याई म्हणून तू हिंदी केसरी आला. मैंने लक्ष्य आया करे बाप रे. पुण्याई शब्द उस दिन सुनने के बाद ये दिमाग में आया कि कोई चमत्कार जरूर है, आशीर्वाद में भी बड़ा दम होता है. माझ्यासारखे किती लोक उठ्या बस्या खरोखर काढले, आले गेले, काय समजलं नाही. मंजिल सबको नहीं मिलती है, और जिसे मंजिल मिला वो नसीब वाला है. त्यातनं मी तुमच्या समोर आहे. यस, त्याच्यासाठी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात. आणि त्याचबरोबर सब कुछ मिला के देता है. आणि त्याचबरोबर जसं कहते हैं की संपूर्ण जोडणी करते बरं का. झोपून कोण होत नाही, संपूर्ण जोडणी करते. खेडेगावात राहून मारुति माने हिंदी केसरी झाली. कोटे पिरान खेडेगावात राहून सांगा ना तुम्ही. नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आता आपण ऐकताना एक जाणीव झाली असेल की पैलवानांचा संबंध मॅक्झिमम कसा राजकीय लोकांशी येतो, आणि राजकीय लोकांच्यामुळेच पैलवानकीला कसं वेगळे दिवस येऊ शकतात हेही त्यांच्या भाषेत. जरी द्वेष असला तरी तो त्यांनी कुठेतरी सहन केलेला आहे ती गोष्ट. नाही, एक आशीर्वाद आम्हाला मिळावा ही अपेक्षा है. यस. शाहू महाराज का आशीर्वाद जैसे उस समय उन खेलों को मिलता रहा, आज हमें आशीर्वाद की जरूरत है. हम शाहू महाराज तो ढूंढे तो नहीं मिलने वाले हमको शाहू महाराज. पण शाहू महाराज सारखे कोणीतरी आहे ना, उनके विचार तुम्ही आहे ना, तुम्ही आशीर्वाद ह्या तांबडे मातीला का देत नाही. विचार चलाने वाले तो बहुत है कोल्हापूर में. राजकीय लोक भी है. और खरंच म्हणजे माई बाप ना. हो, आज हम किससे मांगेंगे. किससे मांगेंगे हम
की आता पेन्शन वेळेवर पोहोचता करा. ती बायका फोन करायला लागली की ती हे असं झालं तसं, आजारी औषध नाही, ते पैसे नाही, काय नाही, दिवाळी दसरा आला, तुम्ही प्रयत्न करा सांगा. आणि हे लोकमतला सांगितलं ना, लोकमतला सांगितलं की 15 दिवसात मानधन येते. पाठपुरावा करणार लोकमत बरं नाही. ही एक गरज आहे आणि बरोबर आहे. ठिकाणी कुठनं तरी लगेच फोन करतात. तुम्ही सहन करताय त्या गोष्टी किंवा जवळून फार बघताय, काही लोकांचे प्रॉब्लेम्स तुमच्या जवळ येतात म्हणून तुम्ही हे उद्वेगानं सांगताय आणि खरंच ती एक गरजेची गोष्ट आहे. कारण शाहू महाराजांनी ज्या उद्देशानं आणि जसं सरांनी सांगितलं की इथलं पाणी आणि मातीमध्ये जो फरक आहे लाहोर, अमृतसर आणि कोल्हापूर, तर याच्या तो इथनं एवढा जो फरक आहे, तर याच्यामध्ये खरंच काही पुढाकार घेण्याचीही तेवढीच गरज आहे. आणि सर इथे घेतायत पण आता होईल आशाही आहे. आम्हाला अजून अशाही गोष्टी ऐकायच्या आहेत. आता तुम्ही गंगावेश तालीम के उस्ताद हो, आप यहाँ के उस्ताद हो, अभी यहाँ का एक्सपीरियंस आपका और क्या अभी यहाँ का रिस्पांस कैसा है? बाहर से बहुत लोग पूरे देश से आते हैं यहाँ कोल्हापुर में पहलवान की तैयारी करने के लिए, तो उसका एक्सपीरियंस कैसा है आपका और कैसा होना चाहिए? बाहर से जो पहलवान आते हैं वो आते हैं, उनका ध्येय इतना ही रहता है कि वजन वाढ़ू दिया, इधर आए तो वजन बढ़ता है, बॉडी बढ़ता है, और फिर जब पर्सनालिटी वजनदार, जब वजन बढ़ता है तो उसकी ताकत भी बढ़ती है. तो स्पर्धा के लिए नाही करते, स्पर्धेसाठी करत नाहीत का ते? ती स्पर्धा नाही, ती भारताची जी स्पर्धा आहे म्हणजे भारत केसरी, हिंदी केसरी, कुस्ती आहे, मैदान आहे, दंगल आहे, ह्याच्यासाठी हे वजनदार ही पहलवान असावा लागते. बरोबर, असावं लागते. आणि माती जी आहे ना, ही माती एक नर्सरी आहे बरं का. हे लाल माती नर्सरी आहे. या नर्सरीला हाथी, ऊंट, घोड़े, रेड़े सब के सब चलते हैं हमारे यहाँ. मॅटला चालत नाही. म्हणजे नर्सरी जिवंत ठेवा आणि ह्या नर्सरीतून असा असेल पहलवान ज्या मॅटला चालत असेल त्याला तो बाजून काढून मॅटवर घ्या. पण आमच्याकडे एकापेक्षा घटोत्कच रेड़े सब के सब चलते हैं जी. हमारे यहाँ सब चलते हैं ना. यस. अभी आप बताइए कि मारुति मानेगा और साथी की कुश्ती थी, खासबाग में पूरा मैदान भर गया था और माइक पे पुकारा गया, साथी आ गए थे, मारुति माने आ रहे थे और जरा सा लेट होने में तो तुम्हें लवकर या भाऊ, तुम्हें लवकर या, मुझे कपड़े फाड़ के फेंक दी और आए बोले जय बजरंग. तो जय बजरंग किया तो वो छवि, वो होनहार, वो शरीर को देख कर लोग उठे और आपल्या स्वतःपूर्वीचे 9 मीटरचे फेटे असं वर टाकला, उभा केला आणि उभा करून लोक आरडले, मायला माझ्या तिकटाचे पैसे फिटले. तो मारुती माने पुन्हा पाहायला मिळणार नाही. आणि एक लक्षात या, मारुती माने मॅट तयार करू शकत नाही, त्याला मातीच पाहिजे. असे खूप सारे पैलवान असतील कोल्हापूरमधले की आता जशी तुम्ही मारुती मानेंची जशी आठवण सांगितली तसे खूप सारे असतील जे अजूनही काही तुमच्या आजूबाजूला आत्ताही असतील किंवा पूर्वीचा जो अनुभव आहे जसा आता तुम्ही मारुती मानेंचा सांगितलं, असे काही किस्से. आता हे ऑफकोर्स खूप अंगावर शहारे आणणारा असा किस्सा होता हा खासबाग मैदानाचा, ज्यावेळी ते लक्ष्मण वडा बघा, हे दादू चौगले, गणपत आंदोलकर, श्रीपे खचन आले, काय तब्येतीची माणसं होते ना. तशी तब्येतीची माणसं तुम्ही आज पाहायला रोडवर फिरा तुम्ही नाही बघणार. तसे दिसत नाही माणसं, ते एकदम घटोत्कच महामानव. हे कशामुळे झालं म्हणजे आता तुम्ही जसं नाव घेतलं, विशाल तब्येत, धन्य हो माँ. बरं का, मी आईला सलाम करतो त्यांचे धन्य आहे ती माँ, जिस माँ ने ऐसे बालक को जन्म दिया जो जन्माला आल्यानंतर 5-5, 6-6 किलो वजनाची होते ती, पाड तब्येतीची. मग आता त्या आईला मी आता सांगतो, तुम्ही उंदरासारखा पोरं इकडे 3 पौंड, 2 पौंड, 2.5 पौंड, मग ह्यांच्याकडे तुम्ही अपेक्षा काय ठेवणार आहे सांगा. आप ये सोचिए कि रास्ते पर आप जा रहे हैं, नेशनल हाईवे से जा रहे हैं, आपको डबल डेकर ने धक्का दे दिया और बाल्की लूना स्कूटर ने आपको धक्का दे दिया, तो उस धक्के में कितना फर्क है. मुझे ये पूछना है कि सर आप जैसे बता रहे हैं कि घटोत्कच के जैसे ऐसे तबीयत बड़ी होनी चाहिए. आजकल का जैसे बदल रहा है, इन्वायरमेंट बदल रहा है, पहलवान दाव पे और उसकी कला पे खेलते हम देख रहे हैं, तो ऐसी ज़रूरत ही है क्या कि वो बड़ा ही हो? वो नहीं, वो जमाना चले गया. आज वो जमाना ऐसा था की लोक तिकीट लेके आते थे. आता मैदान तिकिटाचे होत नाही हो. आता हे फ्री मैदान आहे, स्पॉन्सर्स असतात, मैदान फ्री झाले. आणि फ्री मैदानचे चष्मा सुद्धा बदलला. आता चष्मा कसं तर तो बारीक पाहिजे, लुकडा पाहिजे, पोट नको, कुडक्या पाहिजे, लुकड्या पाहिजे. पूर्वीचे बनवून कसं ते तिकीट काढत होते, त्यांना ते हत्तीवाणी माणसं लागायचे धिप्पाड. ते समोर बघितल्यानंतर आसपास असं शेजारी बजारी बघायचे, तसला माणूस कोण दिसत नाही, असला माणूस समोरच्या
20 रुपये तिकीट काढत होते. असं हे लढावानीचे ना त्याच्यावर 20 रुपये कोणी तिकीट काढणार नाही, फुकट मैदान. परंतु तो बदललेला ट्रेंड आहे म्हणा किंवा बदललेली पद्धत आहे की वातावरण आणि इतर गोष्टीमुळे, जसं तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तसं जन्मताच लहान असतात आणि याच्यामध्ये कला म्हणजे स्किल्स आले वेगळ्या प्रकारचे. तर या परिवर्तन के बारे में क्या कहना है आपका? कुश्ती में जो परिवर्तन है, समय का परिवर्तन है, फिर भी हमें लाल मिट्टी से आज भी उम्मीद है. आज लाल मिट्टी से उम्मीद है कि खुराक बढ़िया मिला, अच्छा मेहनत किया तो फिर से हो सकता है, संभव है की मारुती माणसे का तगड़ा पहलवान ही माती देऊ शकते. आणि म्हणून ही नर्सरी आबत ठेवा, नर्सरी पाहिजे. जसं आता तुम्ही सांगितलं की राजकीय काही गोष्टी आहेत त्या ठीक आहे, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती त्या होतील. तुम्ही आता एक वस्ताद आहात, कोल्हापूरमध्ये फार मोठं नाव, कोल्हापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे. तर तुम्ही इथं याच पैलवानांना वेगळं अशा प्रकारे बनवण्यासाठी काही प्रयत्न करताय का? नाही, आमच्या तालमीत आहे ते लाल मातीची कुस्ती आमच्या तालमीत आहे. सगळे पैलवान सगळे मोठे आहे, ते मैदानला ही सगळी आणि त्याला धिप्पड पैलवान लागतात, सुपर हेवी लागते. सुपर हेवीची मोठी पैलवान एक नंबरची कुस्ती त्यांना कसंही लाखभर तरी मिळतोय. सीझनमध्ये 5-10 कुस्ती झाली, 10-20 कुस्ती झाली, त्यांना तर खुराक तरी पैसे मिळतोय. मग आताचे पैलवान आजारी पडले तर त्यांना औषधाचे उपचाराचे त्यांच्याकडे पैसे आहे आणि आता त्यांची आर्थिक परिस्थिती खूप 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 चांगली आणि मस्त झाली. आणि जुने पैलवान मी काही बघितलं बरं का, मोठे पैलवान, अरे धिप्पाड पैलवान त्यांच्या काळात शाहू महाराजच्या नगरीत मोठे पैलवान. आणि संध्याकाळी कधीतरी आम्ही अचानक त्याच्या घरी गेलो तर त्याच्या घरात चाय आहे तर दूध आहे तर साखर नाही. अरे म्हणजे त्यांच्या ती बायका म्हणायचे, बाबा आम्ही सकाळी जेवलो तर संध्याकाळी जेवणाची पंचायत है. ये अफसोस है, कभी कभी में दिल में बड़ा दर्द होता है, कितने बड़े रुस्तम पहलवान की आर्थिक परिस्थिति क्यों ऐसा हो गई. तो शाहू महाराज चले गए ना, इसलिए आर्थिक परिस्थिति ऐसी हो गई. वो परिस्थिती शासनने समाजने बदलला आणि ती कसं झालं की आता ती पहिलवान सगळे एक वारले, ते सगळे गेले. पण आता जी नवीन पिढी आहे त्यांची तशी परिस्थिती येऊ नये अशी नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्यासारखे लोक तर आहेतच, त्यांना घडवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना वेगळे मार्ग आहेत. आमच्यासारखे लोक काय करणार, मग तुमचे सगळे हात जोडणार. बाबा याच्यासाठी तुम्ही या प्रसिद्ध माध्यमाने थोडेसे प्रयत्न आमच्यासाठी करावा की आता ही नवीन पिढी आहे हे ना, आर्थिक त्रास होऊ नये. निदान सरकारने कुठेतरी पैलवानाबरोबर निदान शिपाई करा, फौजदार करा, कुठेतरी सरकारी नोकरी द्या, खेळ सामावून घ्या. आमच्या मनात असा कुस्ती नाही, संपूर्ण खेळ जे काय खेळ असेल संपूर्ण खेळाडू जगले पाहिजे. बरोबर. तुमच्या म्हणजे आता स्पोर्ट्सबद्दल ज्या तुम्ही गेम्स केल्या होत्या, एवढ्या मोठ्या स्पर्धा केल्यात ना, तर याच्यातले अजून काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. कुछ यादें, कुछ ऐसी यादें रही होंगी की जो आपसे दिल से नहीं गई है. कुछ अभी काही स्पर्धांना तुम्ही गेला असाल जिथं अशी काही अडचण आली असेल किंवा इन्स्टंट त्यावेळी काहीतरी गोष्ट घडली असेल, त्याच्यावरती मात करून तुम्ही ती स्पर्धा पुढं केलीत, अशा काही गोष्टी आहेत का? हे महाराज केसरी तुम्हाला सांगितलं की मी महाराज केसरी बोललो. पुन्हा हिंदी केसरीच्या वेळी कसं झालं की बाळासाहेब देसाईने निवड केली आमची. बाळासाहेब निवड केली, त्यांनी बदाम दिली 20 किलो, सगळे व्यवस्थित पाठवून दिलं. सगळे व्यवस्थित झाल्यानंतर मग ते 2-4 दिवस राहिल्यानंतर तिनं फोन आला की तुम्ही थांबा, अजून तुम्ही तरुण आहे, दुसरी 2 पैलवानची निवड केली, ती हिंदी केसरीला स्पर्धेला जाणार आहे, तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला. मैंने कहा ठीक है साहब, कोई बात नहीं, हम रुक जाते हैं. हम रुक गए और फिर रात को पेट्रोल पंप गंगावेश के सामने पेट्रोल पंप पे फोन आया, दिनांक बनवून तुम्हाला. मैं वहाँ गया तो साहेब बोले की ते दोन्ही पैलवान तब्येत ठीक नाही, ते जात नाही आणि तूच निघाता काय कर, नागपुर लड़ने की हिंदी केसरी. देखो कैसा नसीब है. बम्बई से हम लौट कर आए थे, बोरीबंदर स्टेशन से हम लौट कर आए थे कि ठीक है चला पुढच्या वर्षी हिंदी केसरी. पर हम लौट कर आए, तालीम में आके सोए, रात को फोन आया, जो जाने वाले थे वो नहीं, दो जाने वाले थे दोनों नहीं जा रहे हैं. आता तूच गाडी घे, भाड़ा कर, काय पाहिजे ते कर, तू नागपुर घाट. ये नसीब की करिश्मा है. 4 घंटे हम रोए. 4 घंटे रोने के बाद जब हम नागपुर गए, नागपुर से 4-5 कुश्तियाँ लड़ी. वहाँ जवाहरलाल दर्डर थे, जामवंतराव धोटे थे, वसंतराव नाईक थे, बड़े बड़े नेता लोग आते थे. महाराष्ट्रातून तू आला आहे, अरे खूप लोक 1 रुपये 8 आना 12 आना 2 रुपये लोकांनी पैसे दिला आणि म्हणले खूब खा पी. और फाइनल में जब आए तो राम बालाकर आए, बिहार के हमारे साथ आए. बिहार के आए तो फिर
वो बिहार के आए तो उधर की सारी पब्लिक चिल्लाने गंगा मैया की जय, गंगा मैया की, गंगा का पानी है, अरे तेरे को छोड़ेगा नहीं, कोल्हापुर महाराष्ट्र को छोड़ना नहीं, गंगा मैया का पानी है। अब फिर इधर के हमारे लोग भी उठ के खड़े हो गए, बोले तेरी एक गंगा मैया है और हमारे कोल्हापुर में पंचगंगा मैया है। ऐसा होता है, enjoy करते हैं लोग। आता बघ आणि गया मैं, और एक क्या नसीब है जो हमने डाव किया, हर डाव पर काम होते चलते गया और आपने जीत ली। मैं हिंद केसरी हुआ। वो खुशी, वो आनंद कुछ अजब हो गया एकदम। वही सुनना है। खुशी खुशी में कभी मुस्कुराए भी, कभी आंखों से दो आंसू भी आए, कभी कोई दिन में लगता था काश माझे वडील जिवंत राहिले असते, त्यांनी हे दिवस बघितले। कोल्हापुर में कैसे था आपके लिए रिप्लाई? कोल्हापुर बहुत अच्छा। हम आए तो फिर चुकून आम्ही एकदम आलो, वस्तात एकदम चिडले, म्हणले रे अडव्याच्या एकदम तुम्ही इकडे आला, तू काय बोलला नाही, परत तसं एस टी स्टँडला परत आलो। इथनं घोडा गाडी घेऊन मिरवणूक काढून एकदम काय कितनी खुशी हमने आंखों से देखा उस हिंद केसरीचा। गंगा विस्तालमित पहिला हिंद केसरीचा मानकरी। खरंच खूप मोठी गोष्ट आहे, अनुभव आहे। ज्या वस्तादने पायतानने मारला, ज्या वस्तांनी शिवी दिली, ह्या यश आल्यानंतर त्याच्या डोळ्यात मी पाणी बघितला आणि मग जेवढं पायतान त्याने आमच्या डोक्याला मारलं होतं सगळे पायतान मी विसरलो। म्हणलो ये पायतान तो हमारे लिए आशीर्वाद है, इसके लिए ये सब किया था तो ये जीत लिया। नाही खरंच खूप मोठं आहे, खूप मोठी आठवण आहे हिंद केसरीची। मगाशी आपण महाराष्ट्र केसरीची ही सरांच्याकडून ऐकली। खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, आज ॲक्च्युली त्यासाठीच सर आपल्या कट्ट्यावरती आलेले होते आणि उद्याचा काही प्रश्न आलेत का ऑनलाईनला, काही आपल्याला प्रश्न आलेत तेही घेऊया। आणि उद्याचा जो राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे याच्या पूर्वसंध्येला म्हणून आपण सरांच्या काही आठवणी किस्से ऐकण्यासाठी आज त्यांना इथं आमंत्रित केलं होतं। त्याचबरोबर सरांना काही अडचणी म्हणून तर एवढे राजकीय गोष्टीवरती सर बोलले आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत। अभिजित बटाळे म्हणत आहेत कोल्हापूरविषयी खूप छान मत मांडले। सम्राट कोकाटे विचारतात मराठी समजते त्यांना मराठीत विचारू की मला माझ्यासाठी आहे। ॲक्च्युली सुरुवात आम्ही मराठीतच केली होती, परंतु सर म्हटले की हिंदी मराठी असं होऊ देत, कारण काही वेळेला अडचण येते, त्यासाठी आम्ही केलं होतं ते। छान सुरू आहे मुलाखत, अशा आहेत म्हणजे फक्त स्तुतीचेच कमेंट्स आहेत, म्हणजे ठीक आहे ओके गुड वगैरे असं आहे। लोकांचा रिप्लाय आहे, आभार मानता हूँ। यस, और फिर एक बार आपको स्पोर्ट्स डे की अवसर पर मैं शुभकामनाएं देता हूँ। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कट्टा कोल्हापुरीकडून। आणि खूप मोठं काम अजूनही आम्हाला अपेक्षित आहे कोल्हापूरसाठी, कुस्तीसाठी, कारण तुम्ही जसं म्हटलं तुमच्या जी तळमळ आहे, जे आता तुम्ही बोललात, तुमच्या आठवणी सांगण्यापेक्षा, त्यांच्या खूप किस्से सांगण्यापेक्षा सरांना हे सांगायचं होतं की बघा हे अजून ह्या अडचणी आहेत, यामुळं हे तटलं आहे, ह्या अडलं आहे। ही अडचण गेली तर आमची कुस्तीच्या मातीची कुस्तीचा विकास होईल। और वो विकास जो है ना, वो तरक्की जो है, आगे बढ़ने का रास्ता, वो माध्यम आपके यहाँ से, वो आपके घर से रास्ता निकलता है, उस रास्ते से हम चलेंगे जहाँ हमें मंजिल मिलेगी। वो आपके घर से रास्ता निकलता है, वो कोशिश आपको करना है। इसीलिए हम आपको धन्यवाद दे रहे हैं। नहीं, आपकी जो सोच है, जो आपकी म्हणजे जसं आपण म्हणतो की तळमळ आहे, जी धडपड आहे, जी ओढ आहे तुम्हाला या कुस्तीबद्दलची, यामुळे खूप रिस्पेक्टेड नाव आहे तुमचं। आणि खरंच आम्हाला खूप इच्छा होती राणा सिंहांना कट्ट्यावरती घ्यायचंच, आणि योगायोगानं उद्याचा स्पोर्ट्स डे आहे आणि त्याच्या निमित्तानं सरांनी वेळ काढला, लेट झाला परंतु ते आलेत, नक्की आलेत, एवढं बाहेर वातावरण असं असताना सुद्धा। आणि आम्ही खरंच शुभेच्छा यासाठीही देतो की ज्यासाठी तुमची धडपड आहे, कोल्हापूरची कुस्ती पुन्हा शाहू महाराज केलेली कुस्तीसारखी वेगळी व्हावी यासाठी, तर ती होईल हे अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न ऑफकोर्स असतील। आणि आता आपण थांबतोय कारण खूप डिस्कशन झालं आणि खूप सारे अजून बोलायचं होतं, परंतु आपल्या ऑनलाईनला वेळेचं बंधन येतं। मी सरदार जाधव तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की उद्या आपलं पहिलं एक लाईव्ह मुलाखत आहे जी थेट इंग्लंडवरून असणार आहे। आपल्या इथलेच आहेत परंतु इंग्लंडवासी असणार आहे सध्या आणि एका मोठ्या पदावरती आहेत। आता आपण थोड्याच वेळा त्याचा इव्हेंटही क्रिएट करू, तर मग त्यासाठी ही मी तुम्हाला आवाहन करेन की उद्याचं लाईव्ह नक्की बघा। आणि सर आम्ही तुमचं स्वागत केलेलं आहे। ओके, थैंक यू। आपका स्वागत करते हैं इसलिए कि कुछ मनीषा हमारी भी है। यस, वो इच्छा जो आपके माध्यम से हमें पूरी हो जाए, आमची मातीची कुस्ती जगली पाहिजे। यस, नहीं इसके लिए ही है। ठीक आहे, थँक्यू। मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो। धन्यवाद।